या स्वतः शेतकऱ्यांनी जी कामं केली जातात, शेतकरी अन्नदाता म्हणून म्हटला जातो, त्या स्वतः शेतकऱ्यासाठी हा कार्यक्रम आहे। आणि मी अजय आदाटे, माझं स्वतःचं MSc बायोटेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधून झालेलं आहे। गेल्या 11 वर्ष झालं मी या क्षेत्रामध्ये काम करतो। 2009 सालपासून एक वेगळ्या पद्धतीनं MSc झाल्यानंतर काम करायचं म्हणून मी शेतामध्ये फिरायला लागलो। आणि तुम्ही एक बघितलं असाल, तुम्ही एक ऑब्झर्व केला असाल की इथं जी मान्यवर मंडळी पुढे बसली होती तिथं कुठेही हार नाही, शाल नाही, फेटे नाही किंवा कुठलाही तामझामचा कार्यक्रम नाही। हे तुम्हाला जे रोप दिसतंय हे येळंकी जातीचं रोप आहे। हे एकदा लावलं तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी की 5 ते 10 वर्ष ह्याला काही होत नाही, ह्याला फुटवे येतात, ह्याचा घडच एवढा पडतो। आणि हे जे केळी आहे हे केळी तुम्हाला तुमच्या घरी खायला मिळते पुढच्या 10 वर्षासाठी, म्हणून आपण हे रोप देतो। आणि हे शेतकऱ्यांनी रोप म्हणजे स्वतः मान्यवरांनी हे रोप त्यांच्या शेतात लावावं किंवा त्यांच्या घरी लावावं आणि त्यांच्या घराच्यांना ते खायला मिळावीत, अशा पद्धतीची आमची एक साधी सुंदर आणि छोटीशी भावना आहे। आणि या भावनेतूनच आम्ही हा कार्यक्रम करत आहोत। आज कार्यक्रम घ्यायचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला निर्यातक्षम डाळिंब उत्पादन कसं करायचंय ह्याबद्दल आपण मार्गदर्शन करणार आहे। सरासरी 8 वाजलेत, आपला कार्यक्रम पाऊण तास चालणार आहे। पाऊण तास वेळ आहे ना सगळ्याला? धन्यवाद। ॲग्रिकॉसचा डाळिंब चर्चासत्र म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय। त्याच्यामध्ये तेलकट डाग, कुजवा आणि रोग नियंत्रण अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। आत्ता हा कार्यक्रम घ्यायचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की इतकं मोठं थैमान ह्या तेल्याने गाठलेलं आहे की हा तेल्या आवरेसना झालाय। तो काय येतो, कशासाठी येतो, नक्की त्याचा प्रॉब्लेम काय आहे आणि तो आल्यानंतर कंट्रोल करायचा तर मग कसा करायचा आणि तो का कंट्रोल होत नाही याच्यासाठी आपण कार्यक्रम घेतोय। डाळिंबाचा ॲग्रिकॉस पॅटर्न म्हणून आपण हा कार्यक्रम घेतोय। मला एक शेतकरी बंधूंनो, तुम्ही असं सांगा की प्रत्येकाच्या घरी, कुणाच्या घरी देवाचा फोटो नाही, जरा त्यांनी हातवर करा। प्रत्येकाच्या घरी देवाचा फोटो आहे, कुणाच्या घरी डाळिंब नाही, प्रत्येकाच्या घरी डाळिंब आहे। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही तुमच्या घरी जर डाळिंब असेल, तुमच्या घरी जर देवाचा फोटो असेल, तर आपलं पोट ज्या बागेवर चालतं अशा बागेतले फोटो तुमच्या घरी किती जणांनी लावलेत त्यांनी हातवर करा। जो एकतर तुमच्या स्वतःच्या बागेतला असेल किंवा दुसऱ्याच्या बागेत जाऊन तुम्ही तुमचा फोटो काढलाय किंवा तुमच्या घरच्यांबरोबर तुमचा फोटो काढलाय, असं किती जणांनी केलंय? एक। हे सांगण्याचं कारण असं आहे की ह्या वेळेस तुम्ही हे करचाल, ज्या वेळेस तुम्ही हे करचाल त्यावेळेस आज ना उद्या ज्या पद्धतीचा तुम्ही तो फोटो लावलाय त्या पद्धतीचं डाळिंब हे आपोआप येतं। हे वाघमोडे सरांनी ते स्वतः बघितलं असेल। बघा बरं का मी काय म्हणतो, एक तुम्ही दादा गप बसा, त्यांना बरं जमत नसेल तर त्यांना बाहेर बसवा। हे तुम्हाला फोटो जो आहे हा जर तुम्ही तुमच्या घरात लावला तर तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते। आणि त्याच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही बागेतला तुमचा फोटो लावा आणि स्वतःचा फोटो लावायचा, दुसऱ्याचा नाही। कुठलीही शेती करायची म्हटली तर 3 प्रकारे केली जाते। त्याला म्हणतो आपण जैविक शेती, सेंद्रिय शेती, रासायनिक शेती। रासायनिक शेती करताना म्हटलं जातं की खूप तेले येतो, अजिबात मुळी चालत नाही, जमीन नापीक होते। दुसरी शेती सेंद्रिय शेती करताना म्हटलं जातं 0 बजेट शेती करा, तुम्ही तुमच्याच शेतातले पालापाचोळा एकत्र करा, तो टाका आणि त्याची शेती करा। तिसरी शेती की जीवाणू एकत्रितरित्या करा, ड्रम थेअरी वापरा, तुम्ही तुमच्याच पद्धतीमधले जीवाणू तयार करत करत तुमची शेती करा। अशी कुठल्याही एका प्रकारे शेती होत नाही। हे सगळे प्रकार तुम्हाला एकत्र करायला लागतील, नंतर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये किडी आणि रोग कंट्रोल होतील आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे उत्पादन 1 नंबरला येईल। उत्पादन खर्च तुमचा वाढेल, बरोबर आहे? वाढेल का कमी होईल? उत्पादन खर्च कमी होईल आणि जमिनीचा पोत मात्र सुधारेल। जमिनीत जेव्हा तुम्ही बोट घालचाल, जमिनीत जेव्हा तुम्ही एक बोट घालचाल तेव्हा ते बोट जास्तीत जास्त आत जाईल, सचित्रता तुमच्या जमिनीची वाढेल। जमिनीचा पोत वाढला, उत्पादन तुमचं चांगलं होईल आणि उत्पादन खर्च मात्र कमी यायला चालू होईल। तुम्ही बघा, मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की रेसिड्यू फ्री उत्पादन घेण्यासाठी खर्च खूप जास्त येतो, असा एक बागुलबुवा प्रत्येक ठिकाणी पसरलाय। तर अजिबात तसं नाही।
तुमच्यामध्ये सुद्धा शेतकरी काही आहेत, तर रासायनिक कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांचे अंश त्या भाजीपालामध्ये, फळामध्ये येऊ द्यायचे नाही आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती घ्यायची आहे, त्याच्यासाठी चार्ट तयार करायचे आहेत आणि जमिनीची सुपीकता टिकवून खत नियोजन करायचे. हे जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर मात्र तुम्ही रेसिड्यू फ्री उत्पादन चांगल्या रीतीनं काढू शकता. कुठलंही उत्पादन जर काढायचं असेल, वेन यू आर डुईंग अ राईट थिंग टू अर्थ, शी गिव्ज यू ग्रेट कंपनी. तुम्ही कुठलंही उत्पादन काढताना तुम्ही जे खत टाकताय, तुम्ही ज्या गोष्टी करताय ते त्या पिकाला जर उपलब्ध झालं तर निश्चितच त्याचा फायदा हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल. अशा पद्धतीनं तुम्हाला चार्ट मिळतो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला एक्सपोर्टचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं नियोजन मिळतं. आता मला सांगा की तुम्ही जर झाड असेल आणि त्या झाडावर जर फळं ठेवली असतील तर हा किती किलोचा बॉक्स आहे? एक्सपोर्टचा बॉक्स किती किलोचा आहे? हे काय लिहिलंय हो? ही 9 फळं आहेत, ही 10 फळं, 12, 14, 15, 16 आणि किती फळं आहेत? आता शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, जेवढी फळं तुमच्या बॉक्समध्ये जास्त तेवढा रेट जास्त. बरोबर आहे? उत्पादन निघालं ना, जेवढी फळं जास्त तेवढा रेट जास्त. बरोबर आहे का चुकीचं आहे? काय म्हणताय? जेवढी फळं कमी तेवढा रेट तुमचा काय आहे? बरोबर आहे का सर? जेवढी तुमची फळं कमी तेवढा रेट जास्त. त्याच्यामुळं शेतकरी बंधू तुम्ही एक लक्षात घ्या, माझ्यावर एवढं सेटिंग झालं पाहिजे आणि सेटिंग झाल्यानंतर ते मी तोडलं नाही पाहिजे, ही जी तुमची संकल्पना आहे ती संकल्पना पूर्णपणे चुकीची आहे. पुढे बघा, मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. किती फळ आहेत मोजा? किती आहेत? 9. रेट काय असेल अंदाजे? सर रेट काय असेल या बॉक्सचा, म्हणजे 1 किलोचा? सरासरी जर आजचा विचार केला तर काय असेल? जर आपण आजचा विचार केला तर अबाव 200च्या पुढे याचा रेट असेल. म्हणजे जेव्हा तुम्ही फळं ही कमी ठेवता, म्हणजे किती, एका बॉक्समध्ये फक्त 3.5 किलो माल बसतो आणि जेवढी फळं तुमची कमी, जेवढा माल मोठा, जेवढा माल तुमचा डागाळलेला नसेल, जेवढा माल थ्रिप्सचा नसेल, त्याला सगळ्यात जास्त रेट आहे. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. बघा इथं तुम्हाला फळं दिसतील, 1 2 3 4 5 6. किती फळं आहेत? निर्यातक्षम जे डाळिंब आहे ती ह्या पद्धतीचं काय बंद झालं? हॅलो, आता यायला लागला. दिसतंय सगळ्याला? बघा, कमीत कमी फळं जर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असतील तर या पद्धतीने काम करायला लागेल. किती ग्रॅमची 2 फळं आहेत? 824 ग्रॅमची 2 फळं आहेत. म्हणजे सरासरी किती ग्रॅमचं फळ असेल ते? 400 ग्रॅमचं हे फळ असेल. प्रत्येक फळातला प्रत्येक दाणा हा जेवढा चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे समजा तुमची कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल, कुजवा लागलेला असेल, आतले दाणे जरी खराब झाले तरी सुद्धा तुम्हाला रेट मिळत नाही. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. हे सगळं करताना मग ही फळं आणायची असतील तर पहिल्यांदा काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा झाडाची सिस्टीम बघितली पाहिजे. आपण खातो कसं, आपली सिस्टीम कशी चालते हे खूप महत्त्वाचं आहे. तसं ज्वारी कोण कोण खातं जरा हातवर करा.
सूर्यासाहेब थोडीशी ज्वारी आणा, कोण कोण खाते बघूया आपण. खाताय तर नाही. जसं आपण ज्वारी खात नाही तसं कुठलंही खत डायरेक्ट पीक खात नाही. तुम्ही जे DAP टाकता, पोटॅश टाकता, 0.34, 1261 कुठलं जरी खत सोडलं किंवा कुठलं जरी खत टाकलं तरी ते पीक खात नाही. त्या पिकापासनं त्याच्या डोक्यावर P+ म्हणजे फॉस्फरसचा डोक्यावर अधिक चिन्ह, K+ म्हणजे Kच्या डोक्यावर अधिक चिन्ह, Ca- म्हणजे कॅल्शियमच्या डोक्यावर ते चिन्ह, फेरस, झिंक प्रत्येकाच्या डोक्यावर अधिक आणि वजा चिन्ह झाल्यानंतर ते पाण्यातनं घेतं आणि ते पिकाला पोच करतं. म्हणजे तुम्ही जी खतं टाकता ही सगळी खतं ह्या भागात टाकता. ह्या भागात सूक्ष्म जीवाणू त्याचं काम करतात, ते आचारी म्हणतो आपण. हे आचारी काम केल्यानंतर जी खतं तयार होतात ती खतं वरच्या भागेला उचलून घेतली जातात आणि मग ती खतं जर उचलून घेतली तर त्या पद्धतीची खतं ही मधल्या भागेतून झायलेमधनं पानामध्ये येतात. सूर्यप्रकाशाची किरण पानावर पडतात, अन्न तयार होतं. परत फ्लोएममधनं ती खत बाहेर येतं. पहिल्यांदा मुळाला मिळतं, मुळानंतर ती खत पानाला मिळतं, आपले फुलाला मिळतं आणि फुलानंतर शेवटचं खत हे पानाला मिळतं. हे म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तेल्या सगळ्यात लवकर कशावर येतो? का बरं येतो कोण सांगेल? तर पानावर तेल्या फक्त एकाच कारणामुळे लवकर येतो. जे खत आहे ते खत पहिल्यांदा मूळ खातं, मूळ खाल्ल्यानंतर ते पहिल्यांदा खोडामधनं फुलाला मिळतं, फळाला मिळतं आणि शेवटी कुणाकडे जातं? पानाकडे जातं. म्हणजे अन्न शेवटी जर पानाला मिळत असेल आणि ते जर उपाशी राहत असेल, ते जर अन्न जास्त तयार करत असेल तर मात्र तुम्हाला जास्तीत जास्त पान हे उपाशी राहतं आणि उपाशी राहणारा माणूस सारखा काय पडतो? आजारी पडतो. म्हणून सगळ्यात लवकर तेलकट डाग किंवा कुठलेही डाग लवकर पानावर येतात, पानं जास्त पिवळी पडतात. तुम्ही जर हे बघितलं तर जीवाणूचं काम कसं चालतं बघा, की जीवाणूमध्ये त्याचं सोल्युशन काय? तर जीवाणू तुमच्या जमिनीत पाहिजेत. इन्क्रीज्ड मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू वाढले पाहिजेत, त्याच्यात ऑक्सिजन जास्त असला पाहिजे, तुमच्या जमिनीमध्ये वॉटर कंडिशन चांगली राहिली पाहिजे, एरिएशन तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन चांगली राहिली पाहिजे, जमिनीमध्ये पाणी जास्त मुरलं पाहिजे, जमिनीमध्ये तुमचं पचलं पाहिजे. ते जर पचलं तर खतं उपलब्ध होतील आणि मग तुमचं उत्पादन जास्त येईल. जर तुमचं उत्पादन कमी येत असेल तर जमिनीमध्ये खत पचत नाही, तुमच्या जमिनीमध्ये हवा खेळत नाही, तुमच्या जमिनीमध्ये जीवाणू नाहीत आणि ही गोष्ट जर होत असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. तुम्ही जर ही गोष्ट लक्षात घेतली तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की तुमच्या जमिनीमध्ये उत्पादन तुम्हाला वाढवण्यासाठी सेंद्रिय खत जास्तीत जास्त टाकून उत्पादन तुम्हाला वाढवायचे. तुम्ही जर छाटणी ही जास्तीत जास्त आत केली, हार्ड केली तर एकापासून 9-9, 10-10 फुटवे येतील. तुमचा खर्च वाढेल, तुम्हाला उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे छाटणीची स्पेशल टीम आपण ॲग्रिकॉसनी इथं तयार केलेली आहे. तुम्हाला एकदम कधी जरी छाटणी करायची असेल तर कुठला काडी ठेवली पाहिजे आणि कुठला काटा ठेवला पाहिजे ही टीम तुमच्या प्लॉटवर येऊन कधी कधी सांगते आणि त्यानुसार जर तुम्ही केलं तर छाटणीमधनं तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी ते काम केलं जातं. आत्ताच आपण छाटणीचा पुरस्कार सुद्धा त्या टीमला दिला. 25-30 माणसं ह्याच एरियामधली आहेत. तर त्या पद्धतीनं तुम्ही भविष्यात नियोजन केलं तर चांगल्या पद्धतीनं अजून काम करण्यात येईल. प्रत्येक वेळेस आपण असं म्हणतो की माझं फळ फुटतंय पण पानं केवढी आहेत? उंदराच्या कानावर एवढीच पानं आहेत. तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ नका. पानं तुमची सगळ्यात मोठी पाहिजेत. पान बघा 1 इंच, 2 इंच आणि 3 इंच. जेव्हा तुमचं 3 इंचाचं पान असेल आणि तुम्ही जर पैलवान बघितला तर तो किती मोठा आणि किती खातो त्याच्यावर बघायचं नाही, तर मसलवर आपण बघतो. त्याच पद्धतीनं त्याच्या रेषा सुद्धा तुम्हाला दिसतील. त्या रेषा ह्या पानाच्या जर दिसल्या तर अशा पद्धतीचं पान असेल तर अजिबात तुम्हाला तेलकट येणार नाही. तुम्हाला पट्टी जर जमत नसेल तर हाताची जी 4 बोट आहेत ह्या 4 बोटावर इकडून इकडं जर तुमचं पान आलं तर 100% तुमचं पान हेल्दी आहे, तुमचं पान हिरवं आहे आणि त्या हिरव्या पानामध्ये, हेल्दी पानामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला उत्पादन मिळेल. माल तुमचा सगळ्यात मोठा फुगेल. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. हे जर पान मोठं नसेल, तुमची पानं जर बारीक पडत असतील तर पहिल्यांदा मुळ्या उकरून बघा. मी आज पण म्हणतो तुमच्या बागेवर जर तेलकट येत असेल, तुमच्या बागेवर जर जास्तीत जास्त डाग येत असतील
थ्रिप्स कंट्रोल होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या मुळ्या उकरून बघा, त्याच्या मुळ्यावर जास्तीत जास्त गाठी तुम्हाला झालेले दिसतील. ह्या गाठी तुम्हाला दिसत नसतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बघा की काय पद्धतीनं तुम्हाला करायला पाहिजे. तर वरची जी पानं आहेत ही पानं पिवळी पडलेली तुम्हाला दिसतील आणि पाने एकदम लहान 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 येताना दिसतील. फुट्या सुद्धा येताना अशा बोरॉनच्या डिफिशियन्सीच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या डिफिशियन्सीच्या अशा वाकड्या तिकडे आलेल्या तुम्हाला दिसतील. ह्याच्यामधनं जर तुम्हाला नियोजन करायचं असेल तर या पद्धतीचं नियोजन आहे. त्याचं पॅम्पलेट सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. शॅडोपाईट आणि कंबोज वरनं एकदा सोडायचं आहे आणि विल्ट नॉट आणि मायकॉस ह्याच्यामध्ये तुमच्या मुळ्या पण चालू होतील आणि पूर्णपणे बुरशी पण त्याची मरून जाईल. शेतकरी बंधूंनो, एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा, निमॅटोड जर तुम्ही 2 ठिकाणी जर पाणी देत असाल, मी बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांचं बघतो 14 लिटरचा ड्रिपर असतो इकडे एक आणि इकडे एक, 2च ठिकाणी पाणी असतं. 12 लिटरचा 8 लिटरचा ड्रिपर करतात आणि 2च ठिकाणी पाणी देतात. तर तुम्हाला 2 गोष्टीचं इनलाईन दोन्ही बाजूला जास्तीत जास्त टाकायचंय. जेवढं जास्त पाणी तुमचं पडेल तेवढी जास्त मुळी चालेल, जेवढी जास्त तुमची मुळी चालेल तेवढा निमॅटोड कमी येईल. ही एकच गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. जर तुमचे 2 ड्रिपर असतील, 2 ड्रिपर खाली तुम्ही पाणी टाकत असाल, तिथं खत टाकत असाल तर निमॅटोडचा अटॅक हा खूप मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी होणार आहे. तुमच्या पिकावर थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, मावा, मिलीबग, लाल पिवळा कोळी, इकडच्या ज्या आळ्या आहेत त्या आळ्या वेगळ्या प्रकारच्या आहेत. तर तुम्ही बघा थ्रिप्स लवकर का कंट्रोल होत नाही त्याचं एक मोठं कारण आहे. आपल्याला जसं पोट आहे, तोंड आहे, डोकं आहे, डोक्यावर केस आहेत, नाक आहेत, तसं थ्रिप्सचं आपल्याला काय माहित आहे का? तर निश्चित आपण कधीही थ्रिप्स बघितलेलं नाही. जवळनं जर थ्रिप्स बघितलं तर त्याच्या पाठीमागे किती पाय असतात थ्रिप्सला हे सुद्धा आपल्याला माहित नाही. आज बघा किती पाय असतात, किती असतात? 1 किती असतात? थ्रिप्सला 6 पाय असतात. 6. किती जणांना माहित होतं थ्रिप्सला 6 पाय असतात? बरं, थ्रिप्स कंट्रोल का होत नाही? एक औषध जर 2 वेळा मारलं तर थ्रिप्स कंट्रोल होत नाही. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. इमिडा आज मारलाय, उद्या तुम्ही ॲडमायर मारलं की थ्रिप्स कंट्रोल होत नाही. ॲक्ट्रा तुम्ही आज मारलाय, स्लेअर प्रो उद्या मारलं तर थ्रिप्स कंट्रोल होत नाही. एकच घटक जर तुम्ही 2 वेळा मारत असाल तर ते लवकर कंट्रोल मिळत नाही. कारण ह्याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे. ह्याच्या डोक्यावर काय दिसतंय तुम्हाला? शिंग दिसतात का? ती जी शिंग आहेत, जेव्हा तुमचं थ्रिप्स त्या बागेला चिटकायला येतं, खायला येतं, ते कसं खातं माहित आहे? असं सुई टोचवतं, त्यातनं अन्न काढतं, खातं. बरोबर आहे? एक सफरचंद किती जणांनी खाल्ले अख्खं? जरा हातवर करा. वरच्या दातानी सफरचंद खाणारे काय आहेत? असं सफरचंद खायचं कुरतोडून. खालच्या दातानी खाणारे किती जण आहेत? आपण सफरचंद घेतलं की जसं वरनं कुरतोडून खातो तसं जे थ्रिप्स आहे, ह्या थ्रिप्सला फक्त वरचा मॅन्डिबल असतो, हा मॅन्डिबल नसतो. हे जबडाच नाही त्याला. मग तो काय करतो? असं खरवडतो खोरं मारल्यासारखं आणि त्याच्यातनं जो अन्नरस येईल तो अन्नरस तो खातो. त्याच्यामुळं थ्रिप्सला जर तुम्ही कुठलंही औषध मारलं तर ह्याचे जे अँटेना आहेत त्या अँटेनाला कळतं की इथं औषध मारलंय. बघा बरं का, हे जे अँटेना आहेत त्या अँटेनाला कळतं की इथं औषध मारलंय आणि डबल तुम्ही ते औषध मारलं की थ्रिप्सला लक्षात येतं की अरे इथं औषध मारलं, इथं जायला नको. त्यामुळं ते तिकडं फिरकत नाही आणि त्याचा परिणाम संपला की परत थ्रिप्स असं वाढतं की ते परत कंट्रोल होत नाही. त्यामुळं थ्रिप्सची औषधं मारताना तुम्हाला डबल स्प्रे एकच करायचा नाही. प्रत्येक औषध तुम्हाला डबल वेगवेगळ्या पद्धतीचं मारायचंय. बघा इथं थ्रिप्स दिसतंय. कसलं थ्रिप्स आहे? काळं. इकडचं कसलं थ्रिप्स आहे? म्हणजे थ्रिप्स पिवळं असतं, पांढरं असतं, काळं पण असतं.
तीन प्रकारचे थ्रिप्स असतात आणि आपण म्हणतो ब्लॅक थ्रिप्स आले, ब्लॅक थ्रिप्स आले, आता काय कंट्रोल होत नाही. आता तुम्हाला सांगतोय कसं कंट्रोल होत नाही बघा. व्हिडिओ लक्षात आला? हे जे थ्रिप्स आहे हे थ्रिप्स अंडी घालतं, त्याच्यापासून पार्क थ्रिप्स तयार होतं आणि हे परत मोठं मोठं होत पहिली स्टेज, दुसरी स्टेज, शेवटची स्टेज तयार होते. आता बघा नक्की काय होतं प्रॉब्लेम तुमचा. जेव्हा तुम्हाला फळं दिसायला लागतात तेव्हा तुम्ही म्हणता थ्रिप्स येऊन गेलंय. हे काय होतं? कारण ह्या स्टेज पासून चौथ्या स्टेज पर्यंत थ्रिप्स दिसतच नाही. काय होतं? दिसतच नाही, कारण ते पांढरं आणि पिवळं असतं आणि हेतून पुढे जे थ्रिप्स आहे ते काळं काळं व्हायला लागतं आणि ते थ्रिप्स दिसतं. पण हे जे थ्रिप्स आहे हे किती टक्के डॅमेज करतंय? 80% डॅमेज इकडचं थ्रिप्स करतंय आणि इकडचे जे थ्रिप्स आहे हे 20% डॅमेज करतंय. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला थ्रिप्स दिसत नसतं त्यावेळेस ते किती टक्के डॅमेज करतं? 80%. म्हणून शेतकरी बंधूंनो, बाग धरली की तिथून तुमचे जे थ्रिप्सचे स्प्रे चालू व्हायला पाहिजे, ते कंटिन्यू बाग सेटिंग होईपर्यंत करायलाच पाहिजेत. तुम्ही त्याच्यात काहीही एक्सक्यूज करू शकत नाही. तुम्ही म्हणू शकत नाही माझ्या बागेवर थ्रिप्स आलं नाही म्हणून. तुम्हाला ते दिसतच नाही, कसं दिसणार? त्याच्यासाठी पिवळे आणि निळे ट्रॅप लावणं खूप महत्वाचं आहे. एकदम स्वस्तात ट्रॅप असतात त्या पद्धतीनं तुम्ही ट्रॅप लावा. ट्रॅप लावताना मी एक गोष्ट बघितली, प्रत्येक शेतकरी त्याच्या बागेत सुतळी वापरत असतो, सुतळी, आणि ती सुतळी या ट्रॅपला बांधतो. त्या सुतळीचे तूस उडून त्या ट्रॅपला चिकटतात आणि अजिबात तुम्हाला ते थ्रिप्सच वाटतं. आणि त्याच्यामुळं बांधताना तुम्ही काय करा, नायलॉनची दोरी त्याच्यामध्ये तुम्ही वापरा. थ्रिप्ससाठी जास्तीत जास्त मार्केटमधली औषधं तुम्हाला दिली जातात. कधी कुठलं वापरायचं, कसं वापरायचं, हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी आपण शिकू. त्याच्यासाठी आपण पुढचं लेक्चर, स्पेशल लेक्चर घेऊ. पण थ्रिप्समध्ये दुसरी एक गोष्ट आहे, आळीसाठी. आळी तुम्हाला जर असेल, माशी, त्याची अंडी, त्याची आळी आणि नंतर कोश. कोश हा जमिनीत असतो, माशी ही हवेत उडत असते, त्याच्यामुळे आळी कंट्रोल होत नाही. आणि जेव्हा तुमची फुलं असतात, फुलं त्याच वेळेस ती माशीने अंडी घातलेली असतात. फळ झाल्यानंतर ती बाहेर येते. फळ झाल्यानंतर कुठलीही माशी जाऊन अंडी घालत नाही. त्यामुळं फुलाच्या स्टेजमध्येच तुम्हाला स्प्रे करणं खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. याच्यासाठी आपण ZHK नावाचा फॉर्म्युला केलाय. ZHK नावाचा फॉर्म्युला फक्त फुलाच्या स्टेजला घेऊ नका, त्याच्या अगोदरच्या स्टेजला, नंतरच्या स्टेजला तुम्हाला चालेल. त्या पद्धतीमध्ये आपण नियोजन केलंय. कुठलंही जर खत टाकलं तर ते 60% खत हे तुमच्या किडी कंट्रोल करतं. म्हणजे तुम्ही जर खताचं नियोजन चांगलं केलं तर 60% किडी कंट्रोल होतात. 40% किडी तुमच्या मित्रकिडी कंट्रोल करतात. तुम्ही जर केमिकल खूप वापरलं नाही तर मित्रकिडी 40% किडी कंट्रोल करतात. स्प्रेमधून तुम्हाला 14% किडी कंट्रोल होतात. म्हणजे स्प्रे आपण वेळच्या वेळेला जर केले तर फक्त 14% किडी कंट्रोल करायचे आहेत, ज्या किडी पुढे अंडी घालणार आहेत. आणि त्या किडी जर आपण कंट्रोल केल्या तर बाकीचं खताच्या नियोजनानुसार 1 नंबर कार्यक्रम तुमचा होतो. मग खताचं नियोजन करायचं कसं? बऱ्याच वेळेस नत्र, स्फुरद आणि पालाश ही 3 खतं असतात. ह्या 3 खतापैकी बघा, डाळिंबाला कुठलं खत जास्त लागतं? तर नत्र, स्फुरद आणि पालाश. जर 1 टन डाळिंब तुमच्या जमिनीतनं बाहेर काढायचंय तर नत्र लागतं त्याला 56 किलो, स्फुरद लागतं त्याला 33 किलो आणि पालाश लागतं त्याला 70 किलो. म्हणजे सगळ्यात जास्त काय लागतं त्याला? पोटॅश. आणि पोटॅशची मात्रा ही डाळिंबाला आपण टप्प्याटप्प्याने देत नाही. पोटॅशची मात्रा शेवटच्या टप्प्यामध्ये दे पोटॅश म्हणून आपण दिली जाते. तर तसं न करता पोटॅशची मात्रा ही तुम्हाला वेळच्या वेळेला टप्प्याटप्प्याने द्यायची. पोटॅश काम काय करतं बघा. पोटॅशचं काम आहे रोगप्रतिकारक क्षमता तयार करणे आणि वहन करणे. झाडाचं जे खाली वर करायचं काम आहे ती वहन पोटॅश करतं. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम पोटॅश करतं. आणि ते पोटॅश जर तुम्ही दिलं नाही, म्हणजे तुमच्या बागेवर जर तेलकट आले असेल, तुमच्या बागेवर जर डाग आले असतील तर पोटॅश देणं खूप महत्वाचं आहे. आणि पोटॅश जर दिलं नाही तर बागेवरचा तेल्या किंवा रोग अजिबात कंट्रोल होणार नाहीत. सगळ्यात महत्वाचं बघा, ही गोष्ट खूपच महत्वाची आहे.
मी बऱ्याच वेळेस असं बघतो की शेतकऱ्याला कशाचेच रिझल्ट येत नाहीत. शेतकरी म्हणतो साहेब सगळं मारलं पण रिझल्ट अजिबात नाही. तर तुम्ही बघा की काय आहे, तुमच्या पाण्याचा पीएच किती जणांनी तपासलाय जरा हातवर करा. पाण्याचा पीएच 1 2, तर बघा 5 पीएच आहे, 7 पीएच आहे आणि 8 पीएच आहे. तुमच्या जर आपल्याकडच्या सरासरी पाण्याचा पीएच बघितला तर तो 7 किंवा 8 आहे. आपल्याला माहिती असलेलं एक औषध कुठलं आहे तर थायोफिनाइट मिथाइल, हे आपल्याला सरासरी माहित आहे. म्हणजे रोको सारखं औषध आपल्याला माहित आहे. रोको जर 5 पीएच ला काम केलं तर 80 तास काम करतं. रोको जर 7 पीएच ला काम केलं तर फक्त 1 तास काम करतं. आणि रोको जर 8 पीएच ला काम केलं तर ते अजिबात काम करत नाही. म्हणजे कुठलंही औषध जर तुम्ही मारलं तर ते औषध त्या पीएच वर डिपेंड असतं. म्हणून शेतकरी बंधूंनो, माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जेव्हा औषध मारताय तेव्हा तुमच्या बागेमध्ये लिंबू एकतर पिळा, किंवा दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या त्या ह्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड नावाचा प्रकार मार्केटमध्ये मिळतो. सरांना माहित असेल. सर किती स्वस्त आहे सायट्रिक ऍसिड? सायट्रिक ऍसिडचा पुडा आपला अर्धा किलोचा पुडा मिळतो. तर तो फक्त अर्धा ग्रॅमनी टाकायचा आहे. अर्ध्या ग्रॅमनी टाकला की पीएच तुमचा कमी होतो. पीएच कमी झाला की तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळायला चांगले चालू होतात. जमीन जर शारपट असेल, जमिनीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असेल तर काय नक्की होतं, तुम्ही जर पाणी जास्त दिला, तुम्ही मोकळं पाणी जास्त दिला, तुम्ही पाणी जास्त दिला, 2 ठिकाणी 14-14 लिटरचं जर तुम्ही पाणी दिला तर ते तुमचं उत्पादन कमी करतं, ते उत्पादन वाढवत नाही. मग काय करायला पाहिजे बघा, 7 पीएचच्या पुढं कुठलंही खत हे कमी 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 उपलब्ध होतं. इथं बघा कमी उपलब्ध होतंय. ह्याच्यातलं पोटॅशियम चांगलं उपलब्ध होतंय. फॉस्फरस, जमिनीचा पीएच जर वाढलेला असेल तर कुठलंही खत उपलब्ध होत नाही. त्याच्यासाठी जर तुम्हाला जमिनीचा पीएच कमी करायचा असेल तर सेंद्रिय खतं तुम्हाला वापरली पाहिजेत, जीवाणू तुम्हाला वापरले पाहिजेत. दोन्ही मिक्स तुम्हाला वापरूनच तुमच्या जमिनीचा पीएच कमी होणार आहे. नाहीतर तुम्ही किती जरी खतं टाकली तरी ती खतं काय उपलब्ध होणार नाहीत. आणि फॉस्फरस, जे खत मुळे वाढवायला उपयोगाचं आहे तेच खत मिळणार नाही, जे खत फुगवायला उपयोगाचं आहे ते खत मिळणार नाही. जमिनीमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि वर जाण्यासाठी जे खत उपलब्ध आहे ते पोटॅश नावाचं खत आहे. आणि ॲग्रिकॉस 5 ते 6 प्रकारे पोटॅश तुम्हाला उपलब्ध करून देते. कधी स्प्रेमधनं देते, कधी ड्रिपमधनं देते. त्याचं आपण लॉन्चिंग सुद्धा इथं करणार आहोत. के चॅलेंज, KR चॅलेंज, PDH, पोटॅशचे जीवाणू, सिलिबेस आणि झेनिया, अशा टप्प्याटप्प्यानी तुम्हाला हे मॉलिक्यूल पूर्ण बागेमध्ये दिले जातात की जेणेकरून पोटॅशची लेवल अजिबात तुमची खाली येत नाही. बागेमध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही वाढत राहते. चांगल्या डाळिंबाचं नियोजन करायचं असेल तर काय करायचंय, ऑर्गॅनिक खतांचा तुम्हाला वापर करायचा आहे, केमिकल कमी करायचंय, ट्रॅप तुम्हाला वापरायचे, स्टिकी पॅड वापरायचे, फळांची साईज आणि कलरसाठी तुम्हाला स्प्रे आणि नियोजन करायचं आहे. उन्हाचा चट्टा येऊ नये म्हणून तुम्हाला वरनं कव्हर टाकायचंय. खतांचं नियोजन आणि वेळ समजून घ्यायची, जीवाणूंचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि रासायनिक एकात्मिक नियोजनावर भर तुम्हाला द्यायचा आहे. M45 किती जण वापरताय हातवर करा. M45 शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, तुम्ही कुठलं जी मॉलिक्यूल वापरताय बुरशीनाशक, त्या सगळ्या बुरशीनाशकांमध्ये कुठल्याही बुरशीनाशकांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट असतं. M45 मध्ये काय आहे मग, M45 मध्ये 2 मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. कुठलं, एक मॅंगनीज आहे आणि दुसरं कुठलं झिंक आहे. पिकाला रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी झिंक आणि मॅंगनीजचा रोल खूप महत्वाचा असतो आणि ते M45 मध्ये म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंटच आपल्याला दिलं जातं, फक्त ते वेगळ्या फॉर्म मध्ये दिलं जातं. आणि जर मायक्रोन्यूट्रिएंटची डिफिशियन्सी तुमच्या प्लॉटमध्ये नसेल तर तुम्हाला बुरशीनाशक खूप कमी वापरायला लागतात. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट जमिनीमध्ये काय नाहीये ह्याच्यासाठी माती परीक्षण करा, पाणी वेळच्या वेळेला व्यवस्थित द्या आणि स्प्रे करताना एकदम व्यवस्थित जे स्प्रे पाहिजेत ते स्प्रे करा. एक्स्ट्रा स्प्रे करायची भानगड नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, हे कुणालाही माहीत नसेल, बहुतेक सरांना किंवा 1-2 जणांना याच्यामध्ये माहीत असेल, डेल्टा टी नावाचा प्रकार आहे. डेल्टा टी मी बऱ्याच वेळेस बघत होतो. जानेवारी पासून ते मे पर्यंत, एप्रिल पर्यंत आपल्याकडे पाऊस नव्हता, बरोबर आहे. टेम्परेचर वाढलेलं होतं आणि माणसं दुपारी स्प्रे करायची. माणसं काय करायचे,
दुपारी स्प्रे करायचे, 1% सुद्धा उपयोग नाही. स्प्रे कधी केला पाहिजे? ज्या वेळेस तुमच्या वातावरणामध्ये आर्द्रता आहे. आर्द्रता म्हणजे काय? पाणी वातावरणामध्ये. आणि ज्या वेळेस तुमचं टेम्परेचर व्यवस्थित आहे त्याला डेल्टा नावाचा प्रकार म्हणतात. आणि हा तो पिवळा भाग आहे. इकडचा जो भाग आहे हे टेम्परेचरचा भाग आहे आणि इकडचा जो भाग आहे तो आर्द्रतेचा भाग आहे. तुमच्या भागामध्ये जर आर्द्रता ही 50च्या पुढे असेल आणि टेम्परेचर हे 25च्या पुढे असेल तर तुम्हाला जो स्प्रे केला जातो ह्या पिवळ्या भागेत येतो, मग तो तुम्हाला करायचा आहे. त्याच्याशिवाय स्प्रेचे रिझल्ट भेटत नाही. तुम्ही जर एखादा स्प्रे 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत करत असाल तर त्याची अजिबात तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीत. कारण तो स्प्रे तुमचा हित केला जातो आणि हित जर तुम्ही स्प्रे केला तर 1% सुद्धा रिझल्ट तुम्हाला भेटत नाही. ही गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. ह्याच्यासाठी मार्केटमध्ये टेम्परेचर मोजायची सगळ्याकडे यंत्र आहेत. बऱ्यापैकी आपल्याला कळतं, मोबाईलवर पण कळतं. मार्केटमध्ये हायग्रोमीटर, काय म्हणायचं? हायग्रोमीटर नाही, काय म्हणायचं? हायग्रोमीटर किंवा थर्मोमीटर अशा पद्धतीचं एकत्रित असलेलं हे तुम्हाला मीटर मिळतं. ह्याच्यामध्ये आर्द्रता मोजली जाते. किती रुपये किंमत आहे? तर सरासरी एक 700-800 रुपयाच्या आसपास किंमत आहे. अमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर तुम्हाला ते मिळतं. हे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ते आर्द्रता लक्षात येईल आणि आर्द्रता जर लक्षात आली तर स्प्रे करायला तुम्हाला वेळच्या वेळेला सोपं होऊन जाईल. डाळिंबासाठी ज्या काही MRL आहेत, जी औषध मारल्यानंतर किती दिवसापर्यंत ते काम करतं, इथं जे निर्यातक्षम डाळिंब बागायतदार आहेत त्यांच्याकडनं ते चार्ट घ्या आणि त्याच्यानुसार भविष्यामध्ये काम करा. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा हा जास्तीत जास्त होईल. आज इथं तुम्ही जी मला बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. आणि आपला कार्यक्रम आत्ता खरा चालू होणार आहे तर मी स्वातीताईंना विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं आणि ह्याच्यामधलं जे काही समजलं नाही ते कार्यक्रम संपताना आपण अजून एकदा विचारणार आहे, त्यावेळेस आपण ते सांगूया. स्वातीताईंना मी विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन